कल्पना करा जर एक आठवड्यासाठी जगातील सगळ्या बँक बंद पडल्या. ATM कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, Google पे, फोनपे वगैरे. इन्व्हेस्टमेंट, SIP वगैरे तर खूप दूरची गोष्ट आहे. नॉर्मल तुमचं मोबाईल बिल असेल किंवा रिचार्ज असेल किंवा युटिलिटी बिल्स असतील, काही असेल XYZ, हे सुद्धा जीवनावश्यक गोष्टीसुद्धा करणं अवघड होऊन जाईल प्रत्येकाला. कारण काय, आपल्या जीवनामध्ये बँकिंग नावाची जी संस्था आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग ते काही असेल, बँकिंगची डेफिनेशन एक्झॅक्ट ज्याला समजते बँकिंग म्हणजे काय, बँकिंगची व्यवस्था जर पूर्णपणे बघितलं, बँकिंगच्या RBIच्या ॲक्टनुसार कलम 5मध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, लोकांकडून ठेवी स्वीकारणे, ठेवीवर लोकांना व्याजदर देणे आणि त्याच ठेवी लोकांना व्याजाने देणे आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जी काही तुटपुंजी सेव्हिंग असेल किंवा कोणाची जास्त असेल, प्रत्येकाने काही ना काही बँकिंगमध्ये कुठे ना कुठे ठेवण्याचं साधन बँकच आहे. त्यामुळे बँकिंग इंडस्ट्री, बँकिंग सगळ्यांच्या जीवनात किती इम्पॉर्टंट आहे हे वेगळे सांगायला नको. पुढच्या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण बँकिंग सिस्टम मी समजवण्याचा प्रयत्न करेन. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा असे नवीन बँकिंगचे व्हिडिओजसाठी. भारतामध्ये ना 2 प्रकारच्या बँक आहेत, एक शेड्यूल्ड आणि एक नॉन शेड्यूल्ड बँक आहे. आता शेड्यूल्ड बँकमध्ये कुठले येतात, ज्या RBIच्या ॲक्ट 1934नुसार ज्या नोंदणीकृत म्हणजे अधिकृत रजिस्टर आहे ते तुम्हाला RBIच्या वेबसाईटवर दिसेलच. त्या सर्व बँक्स ह्या RBIच्या अंडर येतात आणि त्या पूर्ण नॅशनलाइज प्रायव्हेट बँक्स किंवा स्मॉल फायनान्स बँक किंवा पेमेंट्स बँक्स ह्यामध्ये डिवाइड आहे. आता नॅशनलाइज बँक म्हणजे गव्हर्नमेंटच्या बँक ज्या आहेत त्या कुठल्या आहेत, SBI असेल किंवा PNB असेल किंवा अजून युनियन बँक असेल, या सगळ्या नॅशनलाइज बँक्स येतात. प्रायव्हेट बँक्समध्ये जसे HDFC आहे, ICICI आहे, या सर्व बँक्स येतात. आणि स्मॉल फायनान्स बँकमध्ये उत्कर्ष असेल किंवा आता भरपूर म्हणजे सूर्योदय फायनान्स बँक असेल, या सर्व ज्या स्मॉल फायनान्स बँकमध्ये फरक काही नाही, त्यांच्या डिपॉझिटनुसार या बँकेचे नावं ठरवले जातात. बँक सगळे असतात RBIच्या अंडर असतात. जसं पेमेंट्स बँक आहे, पेमेंट्स बँकमध्ये पेटीएम असेल, एअरटेल बँक्स असेल, ह्यांना डिपॉझिट घेणं अलाउड नाही आहे RBIनुसार, कारण त्या पेमेंट्स बँक आहेत, म्हणजे टेक बँक आहेत, डिजिटली अवेलेबल आहेत. सो त्या बँक्सला पेमेंट्स अलाउड नाही आहे. मग ह्या सर्व डिपॉझिट इन्शुरन्स कंपनी ज्या असतात त्या पूर्ण बँकिंगच्या अंतर्गतच येतात. त्या सगळ्यांचे काय असतात, IFSC कोड असतात. आता IFSC कोड पूर्ण त्यांची जी बँकिंगला ते एक RBIने दिलेलं असतं. तुमच्या ठेवी ज्या काही ठेवतात त्या सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून प्रत्येक कस्टमर ज्याचा बँकमध्ये काही ना काय असतं त्याचे RBI 5 लाखाचा इन्शुरन्स करून ठेवतो. म्हणजे जर बँकला कधी जायचं झालं तर 5 लाखापर्यंत डिपॉझिट RBIकडून भेटतात. त्या गोष्टी ज्याला इन्शुरन्स म्हणतो आपण. आणि IFSC कोड प्रत्येक बँकला असतो. का तर पेमेंट फ्लो त्याच्याच थ्रू होतो. आता IFSC कोडमध्ये पहिले जे 4 अक्षर असतात ते बँकेच्या नावाने असतात आणि 5वे अक्षर म्हणाल तर पूर्णपणे झिरोच असतो कुठल्याही बँकचा IFSC कोड केला तर. आणि जे शेवटचे असतात ती शाखेचा कोड असतो, ते प्रत्येक बँकेने आपल्या ब्रांचसाठी ठरवलेला असतो. अशा प्रकारे बँकिंग इंडस्ट्री प्रत्येक ठिकाणी डिवाइड केलेली आहे, सिम्पलायझेशन्स केलेले आहे, त्या पद्धतीने ही पुढे चालत राहते. भारतामध्ये अशा पूर्ण शेड्यूल्ड बँक्स ज्या आहेत जवळजवळ मला वाटतं त्याच्या ब्रांचेस प्रायव्हेट असो की नॅशनलाइज गव्हर्नमेंट बँक असो 1,30,000च्या वरती ब्रांचेस आहेत आणि प्रत्येकाचा IFSC कोड वेगळा आहे. आता ह्या बँकमध्ये खात्याचे जे अकाउंट्स ओपन करतो त्याचे प्रकार पण वेगवेगळे असतात. फॉर एक्झाम्पल सेव्हिंग अकाउंट्स म्हणजे कोणी हाऊसवाईफ आहे किंवा कोणाची सेव्हिंग्स डिपॉझिट ठेवायची, आपलं जे काही सेव्हिंग आहे ती. दुसरं सॅलरी अकाउंट म्हणजे कोणती नोकरी वगैरेला आहे त्याची पगार त्या अकाउंटला येते, सॅलरी त्या अकाउंटला येते. बाकी करंट अकाउंट म्हणजे काय, बिझनेसमॅन्स ओपन करतात, त्यांचे बिझनेसेस आहेत, कंपनीज आहेत, ते करंट अकाउंट ओपन करतात, त्याचे ट्रान्झॅक्शन्स मोठे असतात. बाकी दुसरं अजून एक आहे FD RD, म्हणजे जी सेव्हिंग तुमची ऑटो फ्लो होते. कोणाला मंथली सेट करायचे RD करू शकतात, कोणाला वन टाईम पेमेंट करायचे तर FD अकाउंट करू शकतात. देन लोन अकाउंट्स, कोणाला लोन्स घ्यायचे लोनचं अकाउंट तयार होते. देन NRI आणि NRO म्हणजे कोणी भारताच्या बाहेर राहत आहेत पण आहेत भारतीय, म्हणजे ते बाहेर नोकरीला आहेत, त्यांना भारतामध्ये पैसे पाठवायचे म्हणजे नॉर्मल अकाउंटमध्ये नाही करू शकत, त्यासाठी NRI NRO NRE काही ठिकाणी असतात ते आहे. आणि दुसरं म्हणजे काय, जॉईंट अकाउंट म्हणजे कोण, आई मुलगा यासोबत आई वडील असतील किंवा हजबंड वाईफ असतील, हे स्वतःचे जॉईंट अकाउंट म्हणजे दोघंही ते अकाउंटला ॲक्सेस करू शकतात. आणि सगळ्यांसाठी काय लागतं, KYCs लागतात. बेसिक आहे KYC म्हणजे काय, नो युअर कस्टमर, हे बँकिंगची एक सिम्पल डेफिनेशन आहे. याचं पूर्ण बघता या वेळोवेळी KYC करणं का आवश्यक आहे, कारण तुमचे जे काही डिजिटल फुटप्रिंट्स तुमच्या आता आधार कार्डचे लागतात, सो बायोमेट्रिक त्याला म्हणतो, ते अपडेट राहणं. सोबत तुमचे फोटोग्राफ्स, ॲड्रेस किंवा अजून काही चेंजेस केलेत तुम्ही, डेट ऑफ बर्थ, कोणी नावाची स्पेलिंग मिस्टेक, हे जर चेंजेस आहे किंवा तुमची आता KYC केल्यानंतर CKYC एक सेंट्रलाइज नंबर जनरेट होतो, त्यावरून तुमची इन्कम म्हणजे पूर्ण RBIने सर्व काही आता इन्कम टॅक्स रिलेटेड बँकिंगला जोडलेलं आहे, सर्व काही अपडेट होतं. तुम्हाला अनुभव आले असतील, प्रत्येक ठिकाणी KYC करणं आता मॅन्डेट झालेलं आहे. आणि त्यामुळे KYCचं खूप इम्पॉर्टंट आलेलं आहे की CKYC का करायला लागते, कारण
KYC कराल तेव्हाच तुमची CKYC जनरेट होईल आणि CKYC जनरेट झाली म्हणजे सगळा डेटा एकत्रितरित्या फेच होईल तुमचं कुठेही काही असेल तरी. आणि त्यानंतर जर थोडं पुढे गेलात अकाउंट होल्डरला आपली नॉमिनी ठेवणं खूप बंधनकारक आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेट तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला काही झालं आणि तुमच्या अकाउंटमधले जे काही ठेवी असतील किंवा फंड्स असतील ते कुठे जाणार? नॉमिनीला जाणार. म्हणून आजकाल प्रत्येक बँक त्या पद्धतीनं कस्टमर्सला म्हणते आपलं नॉमिनी अपडेट करा. त्याचं कारणच ते आहे. त्यानंतर काही जसं नॅशनलाइज बँक्स जे आहेत म्हणजे गव्हर्नमेंट बँक्स असतात पब्लिक सेक्टरच्या, त्या काय म्हणतात, झिरो बॅलन्स भरपूर बँक्स देतात, पण सगळ्यात मोठं काय, कस्टमर्सला तुम्हाला रेग्युलरली कोणी ना कोणी काही ना काहीतरी डिपॉझिट्स करणं भाग म्हणतात करा, कारण ते बँकला फायदा आहे. तुम्ही त्याच्यामध्ये सेव्हिंगमध्ये प्रायव्हेटमध्ये जाल तर झिरो बॅलन्स अकाउंट भरपूर नाहीच आहे, मोस्ट ऑफली नाही. कोणी 5,000 कोणते, कोणी 10,000, 25,000, लाख रुपये करतात. त्याचं कारणच ते आहे, मिनिमम बॅलन्स तुम्ही त्या अकाउंटला ठेवलं म्हणजे ती बँक पैसा यूज करू शकते. ते तुमचा पैसा दुसरं कोणाला तरी देते, त्याच्यावर इंटरेस्ट घेते, तुम्हाला इंटरेस्ट देतात, कोणी 2%, कोणी 4%, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बँक पैशांचं देवाण आणि घेवाण करते आणि त्यातून आपलं प्रॉफिट जनरेट करते. त्याच्यानंतर अकाउंट नंतर गेलं तर डेबिट कार्ड आहे किंवा क्रेडिट कार्ड आहे. डेबिट कार्ड म्हणजे काय, जे तुमच्या खात्यामध्ये पैसे आहेत ते तुम्ही काढू शकता. क्रेडिट कार्ड म्हणजे काय, तुमच्याकडे पैसे नाही आहेत पण तुम्हाला खर्च करायचा, त्याच्यावरती खूप सारे आज बँक्स ऑफर देतात, रिवॉर्ड्स पॉईंट्स देतात, ते तुम्हाला भरण्याची मुदत देते बँक. जर त्या मुदतीत नाही भरलं त्याचा व्याजदर घेते. मग काही बँक्सचा 15% आहे, काही बँकचा 20% आहे, पण त्याच्यावर लेट पेमेंट फी चार्जेस आहेत. ह्या सर्व गोष्टी चालू असतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, त्या सगळ्यांचं पासबुक किंवा अकाउंट स्टेटमेंट तुम्हाला भेटतात. त्यामध्ये काय असतं, प्रत्येक व्यवहाराची एंट्री असते, त्याच्यावर तुम्ही मंथली ॲनालिसिस करू शकता. कशा पद्धतीनं बँकचे ट्रान्झॅक्शन केलेत, काय चार्जेस लागलेत किंवा तुम्ही कोणाला दिले, तुम्हाला कुठे विचारत शोधत बसायची गरज नाही. तुमच्या अकाउंटमध्ये पूर्ण स्टेटमेंट येते. ह्या सर्वानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट, जसं मी पहिल्यांदा म्हटलं, FD आणि RD, आणि तुमची सेव्हिंग आहे. कारण FD RD कुठल्या पैशांना करतात, जे तुम्हाला खर्चाला गरज नाही त्या पैशाची. आता पगारीतून 20,000 रुपये वाचले, तुम्ही FD आणि RD करता, त्याच्यावरती तुम्ही इंटरेस्ट कमवत राहता. इंटरेस्टवर इंटरेस्ट वर्षानुवर्ष तुम्ही रिन्यू करत राहता आणि ते कमवता. आणि हे प्रत्येक ज्याच्याकडे ही सेव्हिंग अमाऊंट असते, जी एक्स्ट्रा अमाऊंट असते, त्याच्यावरती हे करत राहतात. त्यामुळे हे लोकांना फायदाही देतं. वर्षानुवर्ष कोणी 6%, कोणी 7%, कोणी 8% व्याजदर देतं याच्यावर. आणि ह्या सगळ्यानंतरला येतो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे TDS, जे बँक्स ह्या FD वरून आले म्हणून म्हणतात. कारण तुम्ही जेवढं FD वर इंटरेस्ट कमवता, RD वर इंटरेस्ट कमवता, त्यावर तुमचं TDS लागतं. म्हणजे ज्याला तुम्ही ITR फाईल करता तेव्हा तुम्हाला TDS इंटरेस्ट पे करायला लागतो. म्हणजे टॅक्स म्हणतो बेसिकली आपण त्याला. आणि तो टॅक्स तुमच्या इंटरेस्ट जेवढं तुम्ही अर्निंग केले त्याच्यावरती सुद्धा गव्हर्नमेंट टॅक्स घेतो. कारण ती तुमची इन्कम आहे, ही तुमची स्वतःचे पैसे नाही. तुम्ही लाख रुपयाची जर FD केली असेल, त्याच्यावरती जो काही इंटरेस्ट कमवला त्याचा तुम्हाला टॅक्स द्यायला लागतो. आता टॅक्स सेव्हिंगच्या काही स्कीम्स गव्हर्नमेंटने दिल्या, त्या पद्धतीनं जर तुम्ही घेतला असेल, माईट बी त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. हे सगळं आता झालं आहे, सेव्हिंग आणि FD वगैरे हे सगळं झालं. सगळ्यात इम्पॉर्टंट काय येतं नंतरला, देवाणघेवाण. म्हणजे माझ्या अकाउंटमधून दुसऱ्याला पैसे पाठवायचे किंवा तिसऱ्याला पाठवायचे किंवा त्याच्याकडून घ्यायचे. मग त्याचे ऑप्शन्स काय, घेण्यासाठी चेक घेतो आपण, किंवा कोणी आपल्या अकाउंटला डिपॉझिट किती करू शकतो, हे सर्व क्वेश्चन्स येतात. त्याचे लिमिटेशन आहे, त्याच्या गाईडलाईन्स वेगळ्या, त्यावरती मी सेपरेट बोलेल एखाद्या व्हिडिओमध्ये. पण बेसिक काय, IMPS, NEFT, RTGS. हे IMPS म्हणजे इन्स्टंट अमाऊंट पे करतात. RTGS थोडी हेवी अमाऊंट, 2 लाखाच्या वरती असेल किंवा 2 लाखापर्यंतचा अमाऊंटला. त्याच्यानंतर NEFT आहे, तर प्रत्येकाचे RTGS 2 तासात जातं, IMPS इन्स्टंट जातं. NEFTला माईट बी 24 तासाचा टाईम फ्रेम लागतो. आता लागत नाही, पण ॲज अ टर्म्स कंडिशनमध्ये ते लिहिलेलं असतं. कधी 2 तासात जातं, कधी 4 तासात जातं. सो हे बेसिक बँकिंगची प्रोसेस आहे पेमेंट्स. आणि आता हे तर झालं IMPS RTGSचं. पण आता जे डिजिटलायझेशन आले त्यामध्ये UPI, जर तुमच्याकडे नेट सेवा असेल, इंटरनेट आहे मोबाईलमध्ये, तर जर नसेल तर मग USSD म्हणून आले, *99# यावरून ऑफलाईन तुम्ही आता करू शकता. काही ठिकाणी गव्हर्नमेंटने ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे पेमेंट्स आहे. त्याच्यानंतर चेक DD जे येतं, म्हणजे डिमांड ड्राफ्ट, आता एवढं करायची गरज नाही पडत कारण डिजिटलायझेशन आले. पण तरी पण चेक जेव्हा देतो त्याच्यावरती पेई असतं, म्हणजे पैसे देणारा, आणि एक ड्रॉवर असतो घेणारा. पेई म्हणजे घेणारा आणि ड्रॉवर म्हणजे काय, देणारा, पैसे देणारा. ह्या सगळ्या गोष्टी चेक्सवर तुम्ही बघाल जेव्हा साईन करता, कोणी क्रॉस करून अकाउंट पेईल येतं, म्हणजे काय, तुम्ही देताय, म्हणजे कोणाकडून तरी तो माणूस समोरचा घेतोय. देणारा ड्रॉवर असतो, म्हणजे तो साईन करून देतोय आपली त्याच्यावर. ज्याला माझा चेक देतोय मी कोणाला तरी दुसऱ्याला, तर मी साईन करून देतो, म्हणजे तिथे लिहिलेलं असतं. माझी साईनच्या जागी बघा तुम्ही, ड्रॉवरची साईन म्हणजे देणारा. खात्यात पैसे दिल्यास आणि किंवा कोणाला चेक दिला तुम्ही फॉर एक्झाम्पल, आणि तो जर बाउन्स झाला, तो लिगली तुमच्यावरती ॲक्शन घेऊ शकतो. कारण हे कायद्याने गुन्हा आहे, चेक बाउन्स होऊन. तर देते वेळेस कधी विचार करा, चेक तेव्हाच द्या जेव्हा तुमच्या अकाउंटला बॅलन्स असेल तेव्हा. आणि आता
जसं मी डेबिट कार्ड्स क्रेडिट कार्ड्स हे म्हटलं, त्याच्यातून तुम्ही भरपूर मोठी ट्रान्झॅक्शन्स करता येतात. 5 लिमिट तुम्ही सेट करू शकता. पण किती कार्डचे प्रकार पण आहेत. एक जसं मी 2 सांगितले, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे तर आहेच आहे. सोबत तिसरा फॉरेक्स कार्ड पण आहे आणि या कार्डचं एक नेटवर्क आहे. फॉरेक्स कार्ड म्हणजे इंटरनॅशनल यूजसाठी त्याच्यावरती जे मार्कअप चार्ज असतात ते प्रत्येक बँक आपापल्या कस्टमर्सला ऑफरनुसार देते. पण ह्याच्यात अजून पण याच्यासाठी एक हे आहे, पेमेंट गेटवे जसे असतात तसं कार्ड्सचे पण आहे. ते कुठले आहे? नेटवर्क्स असतात त्याचे. ते विजा आहे, मास्टर कार्ड आहे, आता रुपे क्रेडिट कार्ड आलेलं आहे. हे तिन्ही प्लॅटफॉर्म्सनुसार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, फॉरेक्स कार्ड चालतात. कोणाचं मास्टरमध्ये असेल, कोणाचं विजामध्ये असेल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या कार्डच्या पाठी CVV असतो. कोणालाही शेअर करायचा नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या पूर्ण बँकिंगमध्ये काय असतं? बेसिस पॉईंट. त्याच्यानुसार तुमची महागाई दरानुसार तो बेसिस पॉईंट चेंज होतो. आणि दुसरं रेपो रेट. रेपो रेट तुमचा जे काही लोन्स चालू असतात, होम लोन, कार लोन, ह्या सगळ्यांवर त्याचा इफेक्ट होतो प्रत्येक लोनवरती. मग ते बँक कधी 0.01 बेसिस पॉईंट जे असतात ते महागाईच्या स्तरावर GDPवरती अवलंबून असतो. रेपो रेट तुमच्या मार्केटमधलं जे चलन आहे ते तुमचे कस्टमर्स जे आहेत बँकिंगचे आणि RBIला जेव्हा वाटतं काय तुमची GDP चालते त्यानुसार सगळ्या तुमच्या बँकिंगची पूर्ण रेपो रेट असो की बेसिस पॉईंट असो ते रेग्युलरली त्यांची क्वार्टरली मीटिंग्स असतात, वार्षिक मीटिंग असतात, त्यामध्ये ते ठरवले जातात. आता जाता जाता एवढंच सांगेल, कुठल्याही बँक्समध्ये तुम्ही जेव्हा FDs करता, काही करता, कारण 5 लाखाच्या वरी वेगवेगळ्या ठिकाणी FDs करा. एकत्र सगळी FDs करू नका. आणि ॲव्हरेज आउट FDचा रेट काय असतो? आत्ता सध्या जो आहे 6.5 ते 7.5 8च्या दरम्यानचा आहे. सिनियर सिटीजन असाल तर 9 पर्यंत जातो. कारण त्याचं सांगतो, कारण बँक्स RBI प्रत्येक अकाउंटच्या मागे एक इन्शुरन्स देते 5 लाखाचा. ते कधी अनफॉर्च्युनेट काही बँकला झालं होत नाही तसं. पण जर झालंच, काही पैसे अडकले तर तो तुम्हाला रिव्हर्समध्ये भेटू शकतं तिथून. सो त्यामुळे नक्कीच कधीही करता येते ह्या गोष्टी. पूर्ण बँकिंगचं ॲनालिसिस थोडंफार जेवढं जमेल तेवढं बनवण्याचा प्रयत्न केला. खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे. तुमच्या नातेवाईक मित्रांना वगैरे पाठवू शकता आणि त्यानुसार त्यांनाही थोडंफार नॉलेज आहे. आणि अजून असेच बँकिंग रिलेटेड नॉलेज पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.